मनोरा काढत असताना आपल्याला आकार म्हणजे आकृती काढूनच हा प्रश्न सोडवायचा आहे. हे याच्यामध्ये सर्वात जास्त महत्वाचं आहे. अशा पद्धतीनं 5 ते 25 असा 1, 2, 3, 4, 5, 6 ओळींचा मनोरा आपण काढला लक्षात घ्या. आता याच्यामध्ये बघा प्रश्न घेऊ आपण. माझ्याबरोबर प्रश्न घ्या. दाखवतो ज्यांचं लिखाण राहिले ना त्यांना दाखवतो मी. 15, 11, 16 तिथं कॉमा देतील ना देतील बरं का. कॉमा नसेल तर चिटकून अंक देतात. मग ते आपल्याला 15 आहे का 151 आहे का काय ते कळालं पाहिजे. ते सरावाने जर तुमच्या लक्षात येईल. 15, 11, 16 16, 22, 17 4 टिंब 11, 8, 12 2 टिंब प्रश्नचिन्ह. म्हणजे हे पहिल्या पद, हे दुसरं पद, हे तिसरं पद आणि हे चौथं पद. ह्या दोघांचा कसा संबंध आहे बघायचा आकार काढून. तशाच पद्धतीनं याच्याशी संबंधित आकार या उत्तराचा काढायचा. ओके. प्रश्न लिहून घ्या. एक प्रश्न मी सोडून देतो तुम्हाला. लगेच दुसरा प्रश्न 100% येणार आहे. बघा काय काय उत्तर आले हा. 12, 9, 13. श्रेया तेजसचं 12, 17, 13. श्रुती गुंडचं 12, 17, 13. बर. लक्ष द्या आता. बरोबर आहे. 12, 17, 13 ज्यांचं आले ना त्यांचं बरोबर आहे. आता प्रश्न सोडवताना लक्ष द्या सगळ्यांनी हा. काय म्हणते बा 15, 11, 16. 15 कुठं इथं आहे. आकृती काढू आपण. 15, 11 सरळ जायचं बरं का, नाही असं गोल वगैरे जायचं नाही. बघा एक पद्धत पहिलं गणित बघा तुम्हाला सगळं मनाने येणार आहे. 16 असा आकार आला. म्हणजे हा आकार कसा आला? असा आला लक्षात घ्या. मग पुढचं कसं घेतलंय बघायचं. याच्याशी निगडीत हे कसं घेतलंय बघा. 16 म्हणजे ह्याच्यातल्या शेवटच्या अंकापासूनच सुरू झालंय. 16 ओके. परत 22 आहे म्हणजे खाली आलंय बघा. खालची लाईन आहे ना त्याच्या बरोबर तिरक्याच्या समोरचं आलंय. 22 आणि 17 पुन्हा वरच्या ओळीला इकडून 1, 2, 3 नंबरचा अंक घेतला. 17 म्हणजे हा आकार असा झाला. ह्याच्या उलट झाला. आता तसं इथं काढून बघू आपण. 11 या ठिकाणी आकृती काढू. 11, 8 आणि 12 हिथं जसं घेतलं बघा आता हे वाक्य आहे का. या ठिकाणी हे पहिलं पद, हे दुसरं पद जसं घेतलं तसंच आपल्याला इकडे सुद्धा करायचं सेम करायचंय. इथं ज्या क्रिया केल्या त्याच पद्धतीने इकडे जायचंय. मग 11, 8, 12 झालं. मग आपण इकडं आता त्याच्या पुढचं कसं घेतलं होतं हे तसंच याच्या पुढचं घ्यायचं या उत्तर येणार. म्हणजे इथं 11, 8, 12 बघा इथं 15, 11, 16 आणि पुढचं घेताना 16 पासून चालू केलंय. म्हणजे इथं आपण 11, 8, 12 12 पासून चालू करायचं. 12 पुन्हा बघा कुठं आलतो खाली आलतो. मग आता आणि खाली या. 13 काय काय पोरं वर गेली. मग त्यांचं 12, 9, 13 आलं. पुन्हा इथनं वर गेलो. इथनं वर जावा. म्हणजे 12, 17 आणि 13. उत्तर काय आलं? 12, 17 आणि 13. आणि असं गेलंय का मला सांगा 12, 9 आणि 13. इथं 16, 12 आणि 13 आहे का? तुम्ही वर गेले म्हणून तुमचं 12, 9, 13 आले. इथं जसं गेलो तसंच इकडे जायला पाहिजे. हे लक्षात ठेवा. मार्गक्रमण कसं करायचं ते. लक्षात आलं का प्रश्न कसा सोडवला ते? छान. आणि पुढच्या प्रश्नात येईल. प्रत्येक प्रश्नात आकृती काढायची. परीक्षेमध्ये सुद्धा आकृती काढूनच प्रश्न सोडवायचा. तुम्हाला 2 मनोरे भेटणार. कसं भेटणार तुम्हाला सांगतो. एका पानावर इंग्रजीमध्ये तोच प्रश्न असतो आणि एका पानावरती मराठीमध्ये. मग इकडे एक एक प्रश्न एका ह्याच्यात सोडवायचा आणि एक प्रश्न इकडे सोडवायचा. नाही मनोरा काढत बसायचा नाही. वेळ वाचवायचा आपण. बरं का? कळलं का तुम्हाला? आणि तिसरा प्रश्न ॲडजस्ट करून त्याच्यातच सोडवायचा. लाल पेननं वगैरे जवळ ठेवायचं कंपासात. सांगेन मी ती परत पुढच्या गोष्टी आहेत. चला आपण पुढे बघू हं. सेम मनोरा काढून घ्या आता सारखा सेम. घ्या काढून.
समजेल हा क्षीरसागर समजेल बघा. घ्या सेम मनोरा काढून घ्या. 6, 8, 12, 9 यातल्या 3 नंबरच्या अंकापासून पुढचं पद सुरू झालंय. 12, परत काय बघा 16. कसं आलंय बघा, 12 पासून इकडे आलंय डावी बाजू, बाहेरची बाजू म्हणू आपण त्याला. 16, परत 22 खाली, आणि 17 वरी. सेम आकाराला आहे याच्या खालून. हा आता इथं बघा, इथं सोडवताना नीट लक्ष द्या. 7, 9, 13, 10. 7, 9, 13, 10 काढायचं बिंदासपणे आकृती, काय थांबायची गरज नाही. आता मग पुढचं बनवताना कसं घ्यायचं बघा, ह्याच्याकडे लक्ष द्यायचं आता, याच्याकडे. 7, 9, 13, 10. मग हे तर 3 नंबरच्या अंकापासून घेतलं आपण, पण यातला 3 नंबरचा अंक कोणता आहे? 7, 9, 13 हित आहे. परत इथनं बघा 12 पासून बाहेरच्या बाजूचा खालचा अंक आला. मग इथं पण 13, 13 पासून याच्या समोर तिरका अंक खालचा. ओके, 17 घेतलं. पुन्हा बघा 12, 16 खाली आला. आपण पण इकडे येऊ, यांनी कसं गेलं तसं जाऊ. म्हणजे किती आलं? 13, 17, आणि पुन्हा बघा 23. आता वर गेला होता, इथून पण आपण वर जाऊ. म्हणजे किती आलं? 18. अशा आकृती आल्या का बघा मला तुमच्या, आधी आकृती सांगा. असा आकार आलाय का तुमचा त्या मनोऱ्यामध्ये? ओके गुड. हा काय काय जणांना छान समजलंय, यायलाच पाहिजे पोरांनो. हा, ज्याने लक्ष द्या, ज्याने हा आकार काढला नाही ना त्याने काढून घ्या बरं का, असा आकार आलाच पाहिजे तुमचा. चला, चौथ्या प्रश्नातला मनोरा काढायचा आपला. बघा 1, 2, 6, 7. परत काय इकडल्या बाजूचं घेतले, 1, 3, 4, 10. पुन्हा तसंच इकडलं इकडलं करायचं आपण. खालून घेतले बघा, इकडल्यांचा एवढा संबंध नाही, ही जसं केलंय तसं प्रश्न आणि उत्तराचा लावायचा संबंध. इकडलं संपला. बघा हे खालून गेलंय, 29, 28, 16 आणि 15. मग इकडून पण खालून जावा, 36, 22, 21, 11. आलं लक्षात सगळ्यांच्या? आलंय बरं का बरोबर. 25, 33, 41, 32. तुम्ही प्रश्नपत्रिकेत मनोरा बघा हाय. मी पडलेले मनोरे गेलोय परीक्षेत, म्हणजे तुम्हाला आता शिकवण्यामध्ये बरं का. पडलेला मनोरा आहे, लक्षात ठेवा परीक्षेला. 25, 33, 41, 42 रुद्र वळसे. बरोबर आहे बरं का तुमचं. चला आपण बघूया डोंगरे. बघूया आपण आता. हम्म. बघा आता आता इथं मज्जा काय आहे बघा. काय घ्यायचा हा प्रश्न आपण बघू आता लक्ष द्या शिकवताना. 13, 52. 13 इथं आहे, 52 नाहीच, मग 13, 52 घेऊ शकत नाही. मग 1, 35 येत आहे. असा असा आकार असतो का, कुठे येतो का? नाही, म्हणून आपण घ्यायचा नाही. मग काय घेऊ आपण? 13, 5, 52 घेऊ. 13 कुठं या ठिकाणी, 5 आणि 52 नाही त्याच्यात, तसं पण घेऊ शकत नाही. मग ओळखायचं की इथं कसं घेतलं असावं. 1, 3 लिहून घे. 5 बघितल्यावर घरी. 2, 1, 3, 5, 2 म्हणजे एक एक अंक घेतलाय. गुड पल्लवी जाधव, कॉमा असा आहे आपल्याला ओळखू आला. पुन्हा मग असंच आपण इकडे पण असणार 13, 1 आता काय बघावं लागत नाही. 13, 19, 25, 18 कसा घेतलाय बघा. हा बघा इथं 1, 3, 5, 2 आहे. याच्या खाली बरोबर 13 आहे, पण एक वर सोडून याच्या खालचा बरोबर अंक घेतलेला आहे, हे लक्षात ठेवा. 13 आता काही बघूनच काढायचंय. 19, 25, 18 आणि कसा गेला? असा गेला, लक्षात ठेवा. इथं पण असं गेलो, इथं पण असा आकार आपला गेलेला आहे, म्हणजे उजवीकडून इकडे डावीकडे गेलेलो आहे.
बघा मग आता इथं सोडू. 5 9 13 8. 5 9 13 8. आता पुढचा अंक कसा घेतला आपण? इथं कसं घेतलं होतं हे? याच्या खालचा एक ओळ सोडून ह्याच्या खालचा. आता इथं 13 आहे ना, मग आपल्याला पण तसं करता आला पाहिजे. 3 नंबरच्या अंकाचा खालचा एक ओळ सोडून घेतला होता. 3 नंबरच्या खालचा ही ओळ सोडून काय येतंय? 25 येतंय. किती आलं? 25 आलं. मग आता जायचं कसं? ह्यानी कसं गेलं इथं तसं जायचं. इथं 5 9 आहे. मग इथं 13 आहे. सॉरी 25 घेतलं ना आपण. 5 9 13 8. 5 9 13 8 याच्या खालची ओळ सोडून याच्या खालचा 25. आता इथं कसं गेलं तसं चला ही 13 19. तसं 25 33. पुन्हा ही खाली आलं. आपण मग खाली येऊ. पुन्हा हे वर गेलं. इथं पण आपण वरी जाऊ. त्याचप्रमाणे आपण चाललो. म्हणजे उत्तर काय आलं आपलं? 25 33 41 आणि 32. पर्यायात हे पण असू शकतं बरं का. असतंय 100%. हे चुकीचं आहे. हे उत्तर आपलं बरोबर आहे. आलाय का तुमचा असा आकार मला सांगा बरं? बघा 16 30 44. इथं ज्या ठिकाणाचा अंक घेतला तर त्याच ठिकाणाचं यांनी इथं घेतलेले. बघितल्या बघितल्या तुम्हाला कळालं असेल. 21 सरळ खाली 35 आणि बघा हे बाहेर म्हणजे खालून दुसरा इथं खालून दुसरा. ओके. आता याचं करू आपण 17 31 43 सोडू. 17 सरळ खाली 31 43. तसंच इकडे करायचं. बघा ह्या ओळीतला दुसरा अंक आहे. ह्या ओळीतला दुसरा अंक घ्या 20 सरळ खाली 34. पुन्हा हे बघा खालून तिसरा आहे, मग इकडून तिसरा घ्या. 39 तिरका म्हणा किंवा तिसरा म्हणा. ओके. असा आकार तुमचा आला का? ओके. चला 7 नंबरचं गणित घ्या. गुड. 1 नंबर लक्षात घ्या. 36 22 35. 1 नंबर. व्हेरी गुड. चला आपण उत्तर बघूया आता बरं का. 28 16 27. बघा वरी खाली. इकडे असंच असणार आहे 22. सेम घेतले बघा. सेम जागचे अंक घेतलेत. आता तसं याच्याशी संबंध बघितला तसा प्रश्नाचा उत्तराशी बघू. काय 29 28 30. 29 कुठे आहे रे? कुठे गेलं 29 या ठिकाणी? 29 28 आणि 30. इकडे जशी जागा आहे ना तशी इकडे निवडायची. आता इकडचा अंक आहे कडेचा अंक. इथनं वर गेलतो वर चला. खाली आलतो खाली या. किती सोपं प्रकरण आहे, लक्षात ठेवा. 36 22 आणि 35. आलं लक्षात सगळ्यांच्या?